श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथमोध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताये नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्तपालका, जय जय कलिमलनाशका, अनादि सिद्धा जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा, माया चक्र चालका, अविनाशा, शेषशयना, अनंतवेशा, अनामातीता अनंता, जय जयाजी गरुड वाहना, जय जयाजी कमललोचना, जय जयाची पतित पावना, रमा रमणा विश्वेशा, मेघवर्ण आकार शांत, मस्तकी किरीट विराजित, तोच स्वयंभू आदित्य, तेजवर्णिल न जाये, विशाळ भाळ आकर्ण नयन, सरळ नासिका सुहास्यवदन, दंतपंक्ती कुंदकळ्यां समान, शुभ्रवर्ण विराजती, रत्नमाला हृदयावरी, जे कोटी सूर्यांचे ते हरी, हेममय भूषणे साजिरी, कौस्तुभमणी विशेष, वत्सलांछाने भूषण, चेती प्रेमळ भक्तीची खूण, उदरी त्रिवळी शोभयन्मान, त्रिवेणी संगमासारखी, नाभी कमल सुंदराती, जेथे विद्याताची उत्पत्ती, की चराचरा जन्मदाती, मूळ चननी तेची पये, जानुपर्यंत कर शोभती, मनगटी कणकणे विराजती, करकमलांची आकृती सप्तपंकजा समान, भक्ता द्यावया उभयवर, सिद्ध सर्वदा सव्यकर, गदा पद्म शंख चक्र, चार हस्ती आयुधे, कांसे कसिला पितांबर, विद्युलते समतेज अपार, कर्दळी स्तंभापरी सुंदर, उभय जंघा दिसताती, जेथे भक्त जनन सुखावती, ज्याच्या दर्शने पतित तरती, ज्याते अहोरात्र घ्याती नारदादी ऋषीवर्य, ज्याते कमला करे चुरित, संध्या रागा समान रक्त, तळवे योग्य चिन्ह मंडित, वर्णित वेद शिणले, 14 विद्या 64 कला, ज्याते वर्णित थकल्या सकळा, ऐशा त्या परममंगला, अल्पमती केवी वर्णू, नारदादी मुनीश्वर, व्यास वाल्मिकादी कविवर, लिहू न शकले महिमांवर, तेथे पामर मी काय, जो सकळ विश्वाचा जाणिता, समुद्र कन्या ज्यांची गाता, जो सर्व कारण करता, ग्रंथारंभी नमुतया, ज्या महाविष्णूचा अवतार, गजवदन शिवकुमार, एकदंत फरशधर, अज्ञम लीला जयांची, जो सकळ विद्यासागर, 64 कलांचे माहेर, रिद्धी सिद्धीचा दातार, भक्त पालक दयाळू, मंगल कार्याकरिता स्मरण, विघ्ने जाती निरसोन, भजका होई दिव्य ज्ञान, वेदांत सार कळेपा, सकल कार्यारंभी जाणा, करती ज्यांच्या नामस्मरण, ज्याच्या वरद प्रसादे नाना, ग्रंथ रचना करीती कवी, तया मंगलासी साष्टांग नमन, करुणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण, निर्विघ्नपणे होवो हे, जिचा वर प्रसाद मिळता, मूढ पंडित होती तत्वता, सकळ काव्यार्थ येत हाता, ती ब्रह्मसूता न मिळेली, मूढमती ती अज्ञान, काव्यादिकांचे नसे ज्ञान, माते तू प्रसन्न होऊन, ग्रंथ रचना करवावी, जो अज्ञान तिमिर नाशक, अविद्या काननच्छदेक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक, विद्यादायक गुरुवर्य, ज्याची या कृपे करून सदिच्छा लागे दिव्य ज्ञान, तेची जगी मानवपण, येतसे की निश्चये, तेवी असता माता पितर, तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य, चरणी त्यांची नमस्कार, वारंवार साष्टांग, मी मतिमंद अज्ञ बाळ, घेती असे थोर आळ, ती पुरविणार दयाळ, सद्गुरु राजा आपणची, नवमास उदरी पाळिले, प्रसव वेदनांते सोशिले, कौतुके करुणी वाढविले, रक्षी येले आजवरी, जननी जनका समान, अन्य दैवता आहे कोण, वारंवार साष्टांग नमन, चरणी तयांच्या करीतसे, ब्रह्मा विष्णू महेश्वर, तिन्ही देवांचा अवतार, लीला विग्रही अति कुमार, दत्तात्रय नमियेला, 3 मुखे 6 हात, गळा पुष्पमाळा शोभत, कृणी कुंडले तेजामीत, विद्युल ते समान, कामधेनु असोनी जवळी, हाती धरिले असे झोळी, जो पाहता एका स्थळी, कोणासही दिसेना, 4 वेद होऊ निश्वान, वसती समीप रात्र दिन, ज्याचे त्रिभुवनी गमन, मनोवेगे जात जो,
त्या परब्रह्मासी नमन करोती मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण होवो कृपेने आपुल्या. वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप. पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे देवे विचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र. वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगिती. शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानिते वेदवचने. दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय. उत्तरोत्तर नास्तिकमय भारतखंड जाहले. नाना विद्या कला असता लागी गेल्या सकला. ऐहिक भोगेच्छा बळवल्या तेने सुटला परमार्थ. धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतर घेणे. नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य. लोक बहुभ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले. नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमार. अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी स्वरूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोण्या कुळी. कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणासही कळेना. ते स्वामी नावे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी. आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले. तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पेल तीर. पर्यात्मसार्थक करावया साचार मीन तेही जाहलो. किंवा अफाट गगना समान अगाध आपुले महिमान. अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू. पिपीलिक म्हणते गरीसी उचलून घालीन काखेसी. किंवा खुद्योत सूर्यासी लोपवीन म्हणे स्वतेजे. तैसे असे माझी आळ बाळ जाणूनी लढिवाळ. पुरविता तू दयाळ दीनबंधू यतिर्वया. करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा. माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची. ऐसी ऐकुनी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागी अभय देली वरद हस्ते करोनी. पुणे पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ. पाहुनी आर्यजन समस्त संतोषतील निश्चये. ऐसे ऐकोनी अभयवाणी संतोष झाला माझी आमनी. यशस्वी होऊन लेखणी ग्रंथ समाप्ती प्रति होवो. आता नमू साधुवृंद ज्यासी नाही भेदाभेद. ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. मग नमिले कवीश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर. ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी. वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग. कविकुल मुकुटावतंस नामिले कवी कालिदास. ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहुन. ज्ञातेले डोलविती मान तयांचे चरण नमिले. ईश्वर चरणी जडले चित्त ऐसो तुकारामादिक भक्त. ग्रंथारंभी तया नमित वरप्रसाद कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करोनी. आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करून नमन जे का श्रोते विलक्षण. महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतू समाज थोर. मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणू. परिथोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण. काही असता सद्गुण आदर करीती तयाचा. संस्कृताचा नसे गंध मराठीही न येत शुद्ध. नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जाणोनी आदर धरावा जी श्रवणी. असे माझी असंस्कृत वाणी ती एकडे न पहावे. न पाहता जी अवगुण ग्राह्य ती तुकेच घ्यावे पूर्ण. एवढी विनंती कर जोडूनी चरणी आपुल्या करीतसे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत. त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महादधुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही. द्यावया मान सुज्ञाही अवमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून. सुंदर कुसुमे निवडोन हार त्यांचा गुंफिला. कवी होऊन या माळी घाली श्रोतांच्या गळी. उभा ठाकोनी बुद्धांजोळी करी प्रार्थना सप्रेमे. अहो पुष्पांचा सुवास तृप्त करील आपले मानस. हा सुगंध नावडे जयास तेची अपूर्ण अभागी. आता असत हे बोल पुढे कथा बहु अमोल. वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे कैसा सहस्र कर. दुष्टां केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान. यतिराज पद कल्हार विष्णू कवी होऊनी भ्रमर. ज्ञान मधुस्तव साचार रुंची तेथे घाली तसे.
इति श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदय भक्त परिसोद प्रथमोध्याय गौडहा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीमस्तु शुभं भवती।